नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना गावागावात पक्ष पोहोचवण्याचे आवाहन केले आहे। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रभर सुरू असलेल्या संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक आल्याळी येथील बंधन गार्डनमध्ये पार पडली। या बैठकीत खासदार एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास अधोरेखित केला। यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यात गावागावात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी BL नेमणूक पूर्ण करण्याचे आणि रिक्त पदांची भरती लवकर करण्याचे निर्देश दिले। तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही कार्यकर्त्यांना दिलासा देत जिल्ह्यातील संघटनात्मक कामावर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले। कोणत्याही अडचणीसाठी कार्यकर्त्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या बैठकीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। याच वेळी पालघर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले प्रीतम राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखी वाढल्याची चर्चा रंगली। या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा प्रकारे पालघर जिल्ह्यात शिवसेना संघटनात्मक पातळीवर अधिक मजबूत होत असल्याचे चित्र मात्र दिसून येत आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।